नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावड. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, मराठा उल्लू बनतोय क्वेश्चन मार्क आहे. मित्रांनो, मी असं म्हणत नाहीये, तर मनामध्ये शंका आहे म्हणून तो मी प्रश्न विचारतोय. आणि तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न मनात आलाच असेल की मी असं का म्हणतोय, कोण कोणाला उल्लू बनवतोय, आणि मी हा हिंदी शब्द घेतलेला आहे. कशासाठी बनवतोय आणि याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे, आणि मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळालंय? मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर बघायची असतील तर हा व्हिडिओ आपल्याला संपूर्णपणे पाहायचा आहे. तर झालंय असं की या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही सर्व महाराष्ट्रामध्ये असलेल्या जनतेची इच्छा आहे. आणि मराठा समाज ज्या द्वेषाने, ज्या आवेशानं किंवा ज्या ताकदीनं रस्त्यावर उतरून ही लढाई लढतोय ते जर बघितलं तर हे अभूतपूर्व आहे. जे काही मोर्चे आंदोलने निघाली ती शांततेने निघाली आहेत. आणि त्याचं नेतृत्व जर आता बघितलं तुम्ही तर मनोज जरांगे पाटील हे त्यांचं नेतृत्व करतायत. हे जर बघितलं तर अंतरवली सराटी पासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा हे महाराष्ट्र सरकार असेल, वेळोवेळी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्यांना वेळ आम्हाला वाढवून द्या, त्याच्यामध्ये अजून त्रुटी आहेत त्या पूर्ण करायच्यात असं सांगून वेळ वाढवून घेते. आणि हे 1-2 वेळा घडलेलं आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं, आता मी वेळ वाढवून देणार नाही, तर आता मी मुंबईला कूच करतोय. आणि मग मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी पासून जे आपल्या सर्व सहकार्यांबरोबर मोठ्या ताकदीनं मराठाला आरक्षण मिळालंच पाहिजे किंवा सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळवणार हा निर्धार करून मुंबईच्या वेशीवर म्हणजेच नवी मुंबईपर्यंत धडक मारतायत. आणि रस्त्यामध्ये त्यांना जो मिळणारा प्रतिसाद आहे तो अभूतपूर्व प्रतिसाद बघितला तर महाराष्ट्र सरकारचे आहे. आपलं 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करतं त्याच दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे त्यांच्या काही सहकार्यासह वाशी या ठिकाणी नवी मुंबईला येतात. आणि मनोज जरांगे पाटलांच्या हातामध्ये काही नोट किंवा काही फाईल सबमिट करतात आणि त्यांचं उपोषण त्या ठिकाणी सोडवलं जातं. मुख्यमंत्री डिक्लेअरही करतात की या ठिकाणी मी माझी शपथ जी काही शिवाजी महाराजांच्या समोर घेतली होती ती मी पूर्ण केली, तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या. आणि हे जर सगळं माहोल बघितला, ज्यूसचा ग्लास म्हणून ज्या जरांगे पाटलांना देतात आणि आरक्षण म्हणजे त्यांचं उपोषण त्यांचं त्या ठिकाणी संपवतात त्या दिवशी. हे जर बघितलं आणि मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं, कारण इकडे प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय आणि मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडून जे काही आनंदाचं वातावरण किंवा जी काही मागण्या मनोज जरांगे पाटलांनी दिल्या होत्या सरकारला त्याही मान्य केल्यात असं म्हणतायत. आणि मग मराठा समाजाची मंडळी, मित्रांनो यामध्ये काही माझी मित्रमंडळी आहेत, हे ज्यावेळेस बातमी आम्हाला कळली त्यावेळेस मात्र सगळे गुलाल उधळून पेढे वाटतायत, डीजे लावून नाचतायत. आणि चौकात जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे बोर्ड दिसायला लागतात. आणि हे सगळं वातावरण मात्र आनंदी वातावरण असताना मीडियामध्ये मात्र विरोधी पक्ष काही बोलू शकतो. विरोधी पक्षाला ते देखवतच नाहीये असं हे आपल्याला माहितच आहे. विरोधी पक्षाने सत्य बोललं तरी आपल्याला ते चूकच आहे. परंतु इकडे मात्र ज्यावेळेस मीडियामध्ये बातम्या चालू होतात त्यावेळेस ते असं सांगितलं जातं की ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटील किंवा मुख्यमंत्री म्हणतायत मी मान्य केल्या तुमच्या सर्व ह्या मागण्या, ह्या मंत्रिमंडळाचा निर्णय नाही, तर हा फक्त मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय आहे. मीडियामध्ये बातम्या चालू आहेत पण त्याकडे दुर्लक्ष आहे. कारण मुख्यमंत्री म्हणतायत म्हणजे ते सर्व खरं आहे असं समजून सर्व मराठा समाज आनंद साजरा करतोय. परंतु त्यामध्ये ज्या काही मागण्या दिल्या किंवा त्या मागण्या काय आहेत हे मात्र सर्व त्या ठिकाणी असलेल्या मराठा समाजाच्या समोर त्या वाचन केलं जात नाही किंवा त्या मांडल्या जात नाहीत. तर मुख्यमंत्री सांगतायत की मी तुमचं सर्व मान्य केलंय आणि त्या ठिकाणी उपोषणही सोडलं जाते. हे जर बघितलं तर मित्रांनो त्या आनंदामध्ये एक निवडक प्रतिक्रिया म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी एका कार्यकर्त्याचा व्हिडिओ दाखवतोय आणि त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया येते. म्हणजे आनंद एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ज्या द्वेषाने आपण लढतो
ताकदीनं लढतो, ती मिळाल्यानंतर जो आनंद व्यक्त करतो, तो आनंद कसा व्यक्त केला, एक कार्यकर्ता नेमकं काय म्हणतोय ते तुम्ही ऐका. खरं बघायला गेलं, ज्या हिंदुत्वाच्या भोवती आज सगळेजण हे करतायत, ते हिंदुत्व जिवंत ठेवण्याचं काम ज्या मराठा समाजानं केलं, आज त्याच मराठा समाजाच्या लेकराबाळावर उपासमारीची वेळ आली होती. पण सगळ्यांचं दुर्लक्ष होतं. पण आम्हाला भाग्य असं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा जेव्हा समाज धोक्यात येईल त्यावेळी मी अवतार घेईल. त्या दृष्टीने जरांगे पाटलांसारख्या इमानदार नेत्यानं अवतारच घेतलाय आमच्यासाठी. आणि माझं असं म्हणणं आहे, आणि खरंच आनंद होण्यासारखी गोष्ट आहे, एवढ्या दिवस चाललेला हा लढा जर त्या ठिकाणी मान्य होत असतील सर्व मागण्या, मुख्यमंत्री स्वतः सांगत असतील, तर मग मात्र आनंद होण्यात गैर काय. आणि हे बघितलं, माझे मित्रमंडळी सुद्धा आनंदाने नाचताना मी व्हिडिओ बघितले त्यांचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, शिवाजी महाराजांचा फोटो हातात घेऊन नाचताना मंडळी बघितली आणि खरोखरच आनंद करावासं वाटलं नाही, वाटायलाच पाहिजे सर्वांना. कारण ज्या गोष्टीसाठी लढा दिला ती पूर्णत्वाला गेली. परंतु इकडे मीडियामध्ये ज्या काही बातम्या चालल्या त्या बघितल्यानंतर मात्र मनामध्ये शंकाही वाटत होती. परंतु त्याच वेळेस देवेंद्र फडणवीसांनी मात्र मीडियामध्ये एक ब्लॉग दिला किंवा मीडियामध्ये जी बाईट दिली ती जर बघितली तर त्यांनी असं म्हटलं की काल जो निर्णय झालाय तो निर्णय सकट मराठा समाजाला आरक्षणाचा नसून ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट देण्यासाठीचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी काल घेतलाय. फक्त एवढंच त्याचा मतलब आहे. आणि मित्रांनो, हे जर बघितलं तर मग मात्र मनामध्ये पाल चुकचुकली. आणि दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर जरांगे पाटलांनी डिक्लेअर केलं की मला फसवलं जातंय किंवा मी 10 फेब्रुवारीला पुन्हा उपोषणाला बसणार. हे जर बघितलं तर मग मात्र लक्षात आलं की काल जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय तो त्यामध्ये काय लिहिलंय, काय मांडणंय. फक्त तुमच्या मागण्या मी मान्य केल्यात आणि लोक सगळी म्हणायला लागली आरक्षण आपल्याला मिळालं. हा काय प्रकार आहे. आणि मग असं जर असतं, एवढी ही जर सोपी गोष्ट होती तर मुख्यमंत्री तर अंतरवली सराटीला या ठिकाणी गेलेच होते. त्याच वेळेस असं का नाही केलं. मग एवढे दिवस हा जो काही 2-4 महिन्याचा पिरियड चाललाय हा कशासाठी घालवला. आणि मग त्याची मागची पुनरावृत्ती मला लक्षात आली की 2019ला देवेंद्र फडणवीसांनी हेच केलं होतं. त्याच्या अगोदर एकदा विलासराव देशमुखांनी केलं होतं. आणि देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळेस सांगितलं की आरक्षण आपलं मुंबई कोर्टामध्ये टिकलंय त्यावेळेस तर लोकांनी पेढेच वाटले, डीजे लावले, डान्स केला. आणि त्यानंतर 5 मे 2021ला सुप्रीम कोर्टाने सांगितलं आरक्षण टिकू शकत नाही किंवा ही मागणी तुमची मान्यच होऊ शकत नाही. पुन्हा लोक जैसे थे. परंतु मित्रांनो, मी असं म्हटलंय माझ्या कॅप्शनला की मराठा उल्लू बनतोय क्वेश्चन मार्क आहे माझा. कारण त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी ते 2019ला केलंच. त्याचा फायदा कोणाला झाला. देवेंद्र फडणवीसांना. कारण त्यांनी तिथं म्हटलं की मी तुम्हाला आरक्षण दिलंय, हायकोर्टातही टिकलं, सुप्रीम मध्ये नाही टिकत. तोपर्यंत 2019ची इलेक्शन होऊन गेली आणि भारतीय जनता पार्टीने 105 सीट महाराष्ट्रामध्ये जिंकून आणल्या. कशासाठी, कशावर, या आरक्षणाच्या मुद्द्यावर. आणि आता जर बघितलं तर हा जो काही 4-5 महिन्याचा खेळ चाललाय किंवा मराठा समाजात द्वेषाने आरक्षण मागतोय ते जर बघितलं किंवा ज्या गोष्टी लोकांसमोर जी मंडळी येत आहेत सतत या महाराष्ट्र सरकारची आहे, भारतीय जनता पार्टीचं, अर्ध शिवसेनेचं, अर्ध राष्ट्रवादीचं, या सरकारने हा 5 महिन्याचा 4 महिन्याचा जो खेळ चालवलाय हे लोकांसमोर जाण्यासाठी तर नाही ना. कारण 2024चं जे इलेक्शन आहे लोकसभेचं, आता फेब्रुवारी मार्च मध्ये डिक्लेरेशन होईलच, त्याचं डिक्लेअर होणार 100% काही झालं तरी. आणि मग देशाचे पंतप्रधान 8-10 दिवसामध्ये 3 वेळा महाराष्ट्रामध्ये येत आहेत. कारण त्यांना अजूनही महाराष्ट्रातील जनतेचा अंदाज येत नाहीये की नेमकं काय होणार आहे.
इकडे विरोधी पक्ष नेता आज किंवा महाराष्ट्रामध्ये असलेली जी काही राजकीय समीकरण आहेत, म्हणजे इंडिया आघाडीची, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि वंचित बहुजन आघाडी त्यामध्ये येत नव्हती किंवा त्यांना समानाने बोलवलं जात नव्हतं, पण ते सुद्धा आता झालंय. हे जर सगळं बघितलं तर वातावरण मात्र महाराष्ट्रामधलं पूर्ण टाईट होऊन गेलंय. आणि याचा फायदा घेण्यासाठी की काय, 26 जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी जे काही मराठा आरक्षण मुंबईच्या वेशीवर धडकलं होतं त्यातली पूर्ण हवा काढून घेतली. आणि इकडे मात्र देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलं की हे सरसगट नाही तर प्रमाणपत्र देण्यासाठी आम्ही त्यांना कसं सहज देता येईल याची तरतूद करतोय, एवढाच त्याचा अर्थ आहे. हे बघितल्यानंतर मात्र मराठा समाजाची घोर निराशा झाली असं म्हणायला हरकत नाहीये. आणि मग अशी घोर निराशा कोण करते? अगोदरपासून हे आंदोलन चालू होतं. प्रवीण दादा गायकवाडांनी ते स्पष्ट सांगितलं, ज्या पद्धतीने हे आंदोलन चाललंय त्या पद्धतीनं आरक्षण मिळणारच नाही. विनोद पाटील जे आहेत तर कोर्टाची लढाई लढत आहेत. मनोज जरांगे पाटलांची टीम रस्त्यावर उतरते आणि पूर्ण ताकदीने उतरते. मित्रांनो, त्यांचं इंटेन्शन खूप चांगलं आहे किंवा त्यांचा हेतू, त्यांचं ध्येय चांगलं आहे. परंतु या ठिकाणी शंका घ्यायला अशी व्हावे की मुख्यमंत्री ज्यावेळेस म्हणतात की मी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि मी महाराजांसमोर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घेतली की मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारच, आणि ज्यावेळेस ते त्यांच्या समोर ती फाईल सबमिट करतात किंवा जे काही नोट त्यांच्या समोर सबमिट करतात त्यावेळेस खालचा मराठा समाज समजतोय की मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्या मागण्या केल्या म्हणजे आपल्याला आरक्षण मिळालं. आणि मित्रांनो, हे जर बघितलं तर मग मात्र डोळे असून आंधळ असल्यासारखं आहे. कारण मुख्यमंत्र्यांवर मनोज जरांगे पाटलांनी विश्वास ठेवलाय, मनोज जरांगे पाटलांवर खालच्या सर्व टीमनी विश्वास ठेवलाय, पण त्यामध्ये काय आहे हे बघितलंच नाही. आणि त्यामुळं ज्यावेळेस ते बघितलं जाते त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांना पुन्हा म्हणावं लागते मला 10 फेब्रुवारीला पुन्हा मला उपोषणाला बसायचंय. हे जर बघितलं तर मग ही गोष्ट आजची नाहीये, ही गोष्ट अगोदरही घडलेली आहे, देवेंद्र फडणवीसाच्या काळातही घडलेली आहे, आता पुन्हा एकनाथजी शिंदेच्या काळात घडलेली. आणि मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचंय तर देणारे कोण आहेत? सगळ्यात जास्त आमदार खासदार तर मराठा समाजाचे आहेत. मग आरक्षण देणारे सुद्धा हात हेच, घेणारे सुद्धा हात हेच, तर मग मराठा समाजाला आरक्षणासाठी एवढं रस्त्यावर काय यावं लागतंय हा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल, माझ्याही मनात येत आहे. आणि त्यामुळं मी हे कॅप्शन देतोय. मग देणारी मंडळी ही असतानाही असं का घडतंय? आणि मित्रांनो, एवढंच काय, पण जर प्रवीण गायकवाड असं म्हणत असतील की ह्या अशा पद्धतीने आरक्षण मिळणारच नाही, मग त्याला शंका घ्यायला व्हावे. मग नेमकी पद्धत कोणती आहे? आणि मित्रांनो, आरक्षणाची जर पद्धत संविधानिक मार्गाने किंवा कोर्टाच्या मार्गाने जाणारी असेल तर मनोज जरांगे पाटील जे काही रस्त्यावर आज लाखोंनी मराठा रस्त्यावर येतोय, हा मराठा नेमका कोणत्या विश्वासावर येतोय? आणि ह्या विश्वासावर येणारा मराठाचा विश्वासघात नेमकं कोण करते? काही लोकांचं असं म्हणणं आहे की आरक्षण अशाने मिळणारच नाहीये, हा जो चाललेला भाग आहे हा फक्त निवडणुकीचा इव्हेंट आहे. कारण 2024ला जी इलेक्शन होणार आहे त्याच्यासाठी फक्त मराठा समाजाच्या मनामध्ये कोणीतरी आपल्याला आरक्षण दिलं ती प्रतिमा तयार करायची असं तर चाललं नाही ना. की 2019ला देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि 105 सीटा त्यावेळेस निवडून आणल्या. आता इथे मात्र जर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे बोर्ड लागत असतील, मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं जात असेल तर याचा फायदा मुख्यमंत्र्याला होणार आहे का? की होणार नाहीये? किंवा याचा फायदा लोकसभेला मुख्यमंत्र्यांना होणार आहे किंवा त्यांच्या सीटांना होणार आहे की जे आज भारतीय जनता पार्टीच्या मध्ये सामील झाले त्या लोकांना होणार आहे? आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे आणि ते आणण्यासाठी तर हा इव्हेंट चालू नाही ना. आणि आरक्षण देणं एवढं जर सोपंच होतं तर मुख्यमंत्र्यांनी 26 जानेवारीला जे काही वाशीला जरांगे पाटलांच्या हातामध्ये पेपर दिले तेच पेपर अंतरवली सराटीला लगेचच का दिले नाहीयेत? कारण मुख्यमंत्री मराठा समाजाचेच आहेत, अजितदादा मराठा समाजाचेच आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. मग सर्व यांच्या हातात असताना हे रस्त्यावर यांना एवढ्या दिवस का झुलवत ठेवतायत? आणि हे जर बघितलं तर मित्रांनो, मी जे कॅप्शन दिलंय
ते मात्र योग्यच आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून मी आज म्हटलं होतं की मराठा समाजाला किंवा मराठा उल्लू बनतोय कारण कुणीतरी बनवतंय आणि हे खालची मंडळी बनतायत, वेडी बनतायत, कारण अपेक्षा आशेनं त्यांच्याकडे पाहत आहेत ही राजकीय मंडळी आपल्याला आरक्षण देणार आहेत. पण ते खरंच योग्य आहे की खरंच ते देतायत की न देतायत हे माहीत नाही. आणि त्याच्यामुळं मी आजचं कॅप्शन दिलं होतं की मराठा उल्लू बनतोय कारण बनवणारे कुणीतरी आहेत म्हणून कोणीतरी उल्लू बनतंय मित्रांनो, किंवा वेडं बनतंय. कारण ही भाबडी अपेक्षा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का? तर मिळालं पाहिजे. आणि याचा फायदा नेमकं कोण घेते किंवा याचा फायदा नेमकं कोणाला होणार आहे, आज कोणाची प्रतिमा लोकांच्या समोर येते आणि हे जर बघितलं किंवा याचा इम्पॅक्ट उलटाही होणार आहे. जर लोकांच्या लक्षातच आता आलं असेल की आरक्षण त्या दिवशी दिलंच नाही तर याचा इम्पॅक्ट किती मोठा होईल हेही लक्षात घ्या तुम्ही. मित्रांनो, आज एवढंच. हे जर तुम्हाला माझं मत पटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो.